ना, मग ती लक्ष्मीना नाही आदर करा का मग ती कालिका बनस. बायकोवर हात उचलायचा नाही, कधीच मारायचं नाही बायकोला. म्हणजे जे न कळत झालं असेल जाऊ द्या, पण आजच्या नंतर मारामारी करा नाही. आणि तुम्ही बी बहिणी म्हण, तुम्हाला बी पाय पडत, तुम्ही बी त्याला शांतता लागू देत जाऊ चिडीच हो. तुम्ही बी धीर नाही, मला बाळाला पैसा द्या मन मानतात बेकार. अरे आपला कांदा उपाडेल शेत काढलेले होते तेवढं मार्केट माहिती नाही नाही आजच असू ना. अरे थांब ना, मजूर भेटेल एखादा म्हणा 2-3 कान मध्ये दिस तरी मन माई पुचळवायनी एका सांगा बाळाला पैसा द्या. मग काय करीतो माणूस बहिणी, तुम्ही बी जरा शांतता जाऊत पाहिजे म्हण. मार खाईन बुचडा घालीने सुद्धा बाळालेच पैसा मागतेस वायबारपणाने काय जाऊ. धर्मराजाने सांगितलं, अर्जुना पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही. तुला वाटतंय ना तुझी बायको चुकीची खोटं बोलायली, मग एक काम कर, तिच्या भावाला बोलव आणि त्याची बहीण त्याच्या स्वाधीन कर. कृष्ण भगवंताला बोलवलं, भगवंत घाईत आले आणि विचारतात म्हणले एवढ्या घाईत बोलवायचं काय कारण. तेव्हा अर्जुनानं सांगितलं, म्हणले देव कृष्णा कालच्या दिवशी काम्यकोणामध्ये हिच्या सोबत होतो मी आणि ही पाणी घेऊन आली तर हिला सांगितलं कालच्या दिवशी तू काम्यकोणामध्ये दिसत होती का, आज तशी दिसत नाही. असं सांगितल्याच्या नंतर सुभद्रा म्हणते मी काम्यकोणामध्ये नव्हतीच आणि ही माझ्या सोबत असल्यावर खोटं बोलते. देवाच्या लक्षात आलं ही तर आपली कर्तबदारी आहे. पण आता अर्जुनाच्या डोक्यातून काढण्यासाठी काय करावं लागेल. कुटिया होती ना घरातून सुभद्रेचा हात धरला, सुभद्रेला घराच्या बाहेर केलं. अर्जुन बघत होता, धर्मराजाही बघत होते. सुभद्राचा हात धरला, घराच्या बाहेर केलं आणि स्वतः कृष्ण भगवंत आतमध्ये गेले आणि तिकडनं अर्जुनाच्या पत्नीचा शृंगार घेऊन म्हणजे सुभद्रेच्या रूपात दुधाचा ग्लास घेऊन आले आणि अर्जुनाच्या समोर उभे राहिले. अर्जुनानं देवाकडे बघितलं आणि डोळ्यातून गडगड अश्रू व्हायला लागले. अर्जुनाच्या लक्षात आलं, देवा माझ्या मनात आलं इथं जर का माझी सुभद्रा राहिली असती तर नुसतं मनात आलं तरी तू माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या बायकोचं रूप धारण करतो. किती उदार अंतकरणाचा देवा. अशा उदार अंतकरणाच्या देवाला तू कोबारक शरण जायला सांगतात. विठ्ठल विठ्ठल वाजले तर 11 किती वाजायला लागून कीर्तन करू तुम्ही सांगा. म्हणजे पुरा टाइम बरी करायचं म्हणजे तुमल्या मनात थकवा बिको काही नाही दिकरा ना. हा तुम्हाला म्हणणं असेल तुम्ही दाढी कशाला घेणार, मी बिडी चेटाळली होती. काय आनंद आहे राव. चांगले चांगले तुमच्या आनंदात माझाही आनंद आहे. म्हणे दाढी शिलगू द्या तुम्ही बिडी चेटाळल्या काकाव. हो ना, ते पण प्रेम दिसतंय. 8 वाजेपासून येऊन बसलेत बिचारे आणि मी आलो 10 वाजेला. म्हणजे जो कीर्तन सरायला पाहिजे तो मी येईल. ते चांगलं आहे तरी तुम्ही आशिंची राहिला ना. बाकी ना ते मनमान म्हणतो एक बुका मुका करतो पाहिजे तेवढं बरं आहे. आपल्याकडे मर्यादा आहे बा. हो बिचारा एवढा वयस्कर बाबा बसले तरी काहीच बोलणार नाही. मला असं दाखवतं येता उतरता काय हो महाराज. बाकी ना इथला सुट्टना फक्त लेट वर राहतं. त्या इथला सुट्टनाच काय बिगरी चालणार त्यानं वावरना सौदा काढ टाकेला. नाडे कोणीच भेटणार नाही तसं. कोणी भेटणार नाही म्हणायची येवानी बी अपेक्षा राहत. दुसरी दाव किडा पाडात का ते गाव नाव लिखी ठेवच मी. त्या सांगता पुरा तू सांगस ना तिला 41 दिवस पण येणार नको रे एकावन्न का देत नाही तुम्ही चाला. खरंच खूप चांगले लोक आहेत तुमच्या परिसरातले आणि मर्यादा चांगली आहे या परिसरात. हां माऊलींचे संस्कार आहेत आपल्यावर सगळ्यांवर. हो खूप चांगले. कसं असतं माहिती आहे का, कोणाचं तरी अडचणाला आपण समजून घेतलं तर तो माणूस त्या गोष्टीला कायम लक्षात ठेवतो. कोणा संकटमा जाईन उभं राहिली ना म्हणा दुःखमा येईन उभा होता. नाही तर लोकसनी मानसिकता अशी ना लगीनमा पुढे नाचतस सुखमा लगीनमा पुढे नाचतस नाही प्रेत यात्रा टाइमले मागे चालतस दुःखमा मागे राहतस. लोक सामील बतावं ना दुःखमा हो आणि जो दुःखमा उभा राहायचा असतो आपला रास. बरोबर आहे ना. जो दुःखमा उभा असतो आपला रास आणि तुम्ही सर्व आपला आहेतच. मला वागिली ना समजली ना करू का जय विठ्ठल. बाकीना शानपणा नको करू अजून चालते मग काय हरकत नाही. आखी रात्री सांगतात तरी चालतेच. फक्त सकाळी सांगतात ना का कीर्तन होतं असं. कारण कीर्तन 2 तास न राहत. हरकत नाही. तासभर बोलायला मला काही अडचण नाही. तुम्ही बसायला तयार असतात. आणि खरं तर मला खरंच व्यासपीठावरनं मी सांगतोय तुम्हाला तुमचा चेहरा बघून मी खुश आहे. खरं तर माझी मानसिकता नव्हती कीर्तन होईल असं एवढा लांबून प्रवास करून पण आणि लेट झालो त्याच्यामध्ये एवढे संकट येत होते. मला वाटलं की हे लोक खूप असे चेहरे पाडून बसले असतील. पण सांगू का शपथ सांगतो तुमचा चेहरा बघून मी सुद्धा खुश होऊन गेलो. 8 वाजापर्यंत बसलेत लोक पण एक ना बी चेहरावर असं थकवा जाणार दिखी नाही राहणार. असं दिखी राहणार सांग हो आप्पा सांग रे. आणि तुम्ही मी सहज बोला ना तरी अशी राहणार. कारण तुमचा हसणं आहे ना ते मला ना डायरेक्ट सलांच्या बाटलीचा पावर देतो. बरं तुम्हाला हसणं म्हणजे 4-5 नारांना पाणी पिले ना असं बस तुम्ही हसणार ते मला सांगायला बी अर्थ असे. बरोबर आहे की नाही. ते काही ठिकाणी लोक असं बटतस आपण हसाडो ते हसतात नाही रडावते रडतात नाही असा. हो आप्पा तू हस रे हो म्हणा चिड. हां
बाकी ना इथं हास आले कंजूशी करतं. आणि मला असं वाटत ना हसाना माणूसने ना मनमुखे हसायला पाहिजे. कारण आहे ना हसतो त्याला रोग नसतो. आम्हाला ये म्हण बाबा कायम हसी राहतं वाचता वाचता बी हसतं. म्हणजे ते डायरेक्ट कायम ना मग दोन्ही पाऊस ना देवनी बटन दाब दिले हसत राहता. तेवढं बरं आहे मौत मागवत का तिथलं बंद होई जा. नाही ते त्या लोक आणते ना आपली सवय वय का जडच ना. आता आमल्या सवय लोक भेटस महाराज एक जण मला मुकामलेला या महाराज तुम्हाला आशीर्वाद त्यांनी बंगला वय घ्या म्हणता चांगलं वय घेऊ. महाराज तुम्हाला आशीर्वाद त्यांनी 4 बिघा वावरली ना म्हणता चांगलं वय घेऊ. महाराज तुम्हाला आशीर्वाद त्यांनी पोऱ्या नोकरी लागेल म्हणता चांगलं वय घेऊ. महाराज तुम्हाला आशीर्वाद त्यांनी नातू वय घ्या चांगलं वय घेऊ. महाराज नातू 3 वर्ष नाव घ्या मरी घ्या म्हणता चांगलं वय घे. ओ दादा ऐकस काय चांगलं वय घे. ओ आप्पा म्हणजे सवय वय घे ना चांगलं वय घे चांगलं वय घे. हा तसा मग हसा मग तटे नको हसाय जाऊ नाही ते लोक बनाय टाकतील आपले. हा पण माणसानं हसत राहायला पाहिजे राजा. हसतो त्याला रोग नसतो. हो आता तुम्ही इथला भारी लोक आहेत ना तुमली पक्की गॅरंटी बाबा टोपीवाला बाबा मना कीर्तन मग बशी राहणार तुम्ही मन खुलीशने हशी राहणार ना मला पक्की गॅरंटी 6 महिना तुमल्या अटॅक यावं. मना कीर्तन मग जर मन खोली ना हशी ना पक्की गॅरंटी 6 महिना मरावत नाही तुम्ही. असं तुमले असा प्रश्न आहे मग 6 महिन्यानंतर काय करा नाको 51 दी टाका ना सुरू ठेवा ना नाही. खरं तर माझ्या कीर्तनाला म्हातारे बाबा पण असतात आणि तरुण भाऊ पण असतात. आणि मला आनंद वाटतो तुमच्या परिसरातले बरेच बाबा लोक कीर्तनाला गावातले पण बाबा आहेत परिसरातून पण बाहेर गावाहून पण बाबा लोक आलेले आहेत आजोबा. नाही ते बऱ्याच गावेच ना म्हातारा असले सुधरत नाही कोणती वैमा काय करू. हो एक मस्त कवीने भजन लिहिलेले मला वाटतं कबीरदासांचं का सूरदासांचं हिंदी भजन आहे ते काही शब्द गुजराती त्याच्यामध्ये. हो माणसाला आहे ना जन्माला आल्यापासून कळायला लागलं तेव्हापासून अर्थात आपण येतानाच भगवंताला वचन देऊन आलो शब्द देऊन आलोय की तुझं नामचिंतन करेल. पण आपण इथं आल्याच्या नंतर विसरलो. महाराज माणसाच्या आयुष्यात आपण काय करायला पाहिजे पण आपण देवाला दिलेल्या शब्दाला मुकतो. हो हे तो संत भेद ना पायो उतारा ही राजन मगम वायो. तो संत भेद ना पायो उतारा ही राजन मगम वायो. बालपन में कहता था कि मैं बजूंगा राम अरे मैं बजूंगा राम. तू तो खेल कूद कर वायो उतारा ही राजन मगम वायो. तारा ही राजन मगम वायो उतारा ही राजन मगम वायो. जवानीपन में कहता था कि मैं बजूंगा राम मैं बजूंगा राम. तू तो मास मच्छी खिलवायो उतारा ही राजन मगम वायो. मग बालपणात केलं नाही म्हणे तारुण्यात करेल. तारुण्यात पण उड्या मारण्यात आयु खर्च केला मग म्हातारपणात करेल. बुढ़ापन में कहता था कि मैं बजूंगा राम तू तो खाज खूज कर वायो तारा ही राजन मगम वायो. माणसानं सावध झालं पाहिजे. आणि मला आनंद वाटतो की तुमच्याकडचे बाबा कीर्तनाला येऊन बसलेत नाही तर बराच म्हाताराशनी वय वय जास्त तरी सुधरत नाही कीर्तन मजावाना. आमना दोंडायचा माईक म्हातार होतं आमना दोंडायचा नाही होतं भाऊ नामा दादा दोंडायचा नाही होतं भाऊ तथा म्हातार होतं तरी मन विकून राहत नाही. या घर ना म्हणजे वाय बरं या व्हिडिओ टाक देतच आमना दोंडायचा म्हातारा घरी डोकं लायते तो अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे रविकिरण मारा. मग मी आता दोंडायचा नाही सांगत तथा म्हातारा जरी मन विकून राहत नाही. मागली घरी मला लग्न चालू होतं लगीन चालला या म्हातारा. लग्न आटोपनं जेवण करले ना कामधंदा काय होतात नाही 80 वर्ष ना म्हातारा. खुर्ची वडली मंडपा बसली ना लग्नाने शेवटली विधी रास नवर देव नवरी गुन्ह्या टाकतस. तुम्हाला शेका ती पद्धत शेका नाही बा मी दोडायचा त्यांनी एवढा आम्ही याची 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होत बरोबर आहे ना बाबा. 12 कोस जाऊनंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होत दादा साहेब. आता आमच्याकडे अशी पद्धती माणसे मरेलो शेल गावतं तुम्हाकडे असं आहे का म्हणजे जवळजवळ सारखं जे बा. आता ते नवरदेव नवरी गुन्ह्या टाक राहतात 80 वर्ष म्हातारा देख नवरदेव नवरी गुन्ह्या टाक राहतात देखील ना घरून म्हातारी म्हणे मला पानलंय म्हणे म्हातारी लोटाभर दे ना यान गुच्चूक पान प्यायला पाहिजे ना यान तोंड मधात नाही म्हातारी गुन्ह्यात टाकी. म्हातारीने बी अंदाज लायला बाणवड सुरूत ना काय सुधरेल नाही. ओ माय म्हणे तोच तांब्या उडीली ना डोकावर उडी फेक. म्हाताराने की डोकं पुटी म्हातारा 7 पुरे होतात 7 पुरेने फोन करते ना सासराले कारण जास्त गर्दी मा बी 10 त्यान सासरा येईन देखी घ्या याकू घर माल बोलते भाऊ 7 पुरेने फोन करते ना सासराले. मामाजी मन बापना डोकं पुटी देखाल या म्हणे 7 वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिशनी बैठक हॉल मा बसेल होतात 7 वेळीस मै त्या 6 गरीब होता 7वा बोलका होता. तो म्हणे का वेई डोकं कसं काय फुटणं शिल्प द्यावं म्हणे तुमले म्हैसनी को मालते ना नाही हो. मग वार मग बरा फिरायला का पाणी बिनी बोलायला का नाही हो. मग बांधवर पाय बी सटकी घ्या म्हणे नाही हो नातू खिरा जोडे तो नातू म्हणे बाबा मी सांगू का म्हण बाबा डोकं कसं काय फुटणं. तो आजला म्हणे तू गपरे तू गाव ना बाबा म्हणे सांग रे बघून बाबा कसं काय डोकं फुटणं म्हणे काही नाही म्हणे मागली गेली मला लगीन चालू होतं नवरदेव नवरी गुन्ह्या टाकणार म्हातारा देखील ना मनाजी पण पाणी माग म्हणे मनाजी लोटा परदी नाही यान पाणी प्यार पाणी तोंड मधात म्हातारी गुन्ह्या टाकेन म्हातारीन बरेल तांबे डोकावर ओढ फेकायचे म्हणे डोकं फुट जायचे म्हणे व्यायला येईल कपडा घर लई येत ना ते का चांगला काम डोकं फुटेल होतं. म्हणजे बराच म्हातारा आले सुधरत नाही कोणती वय मग काय करू बा असं. पण आले चांगलं वातावरण आहे म्हातारा कीर्तन बी बस येतच बा. हा म्हातारा बी बस येत तरुण भाऊ बी येतच रविदादा साहेब. हा नाही ते काही काही गावेस ना पुरेत ना आता बरोबर की बा वातावरण म्हणा
मला ते कोणता कोपरा मूवी केलं तर बुदेवा रविकिरण महाराज असं नुसतं इधर दाबी की गाडी माहिती तरी गेलो की आराय मारता रविकिरण बाबा चालणार आहे भाऊ नाही ते पहिले ना जास्त एवढं मार्केट मध्ये होतो ना आणि एसटी ना प्रवास करू मी स्टँडली म्हणून म्हणा बॅग घेऊन उभा एक भाऊ मंजुळी हो ना म्हणे भाऊ म्हणतं काय म्हणे तू काय करस म्हणे अरे मी गाडीने वाटतं की पहिले टेन्शन माझे मी नाही तू काय करस म्हणे म्हणतं मी करम फुले विकत भाऊ तुला विचारा काय राग ना खरं खरं सांग रे तू काय करस म्हणे म्हणतं भाऊ मी जाणण्या विकत रे हे भाऊ विचारा काय एवढा राग ना खरं खरं सांग काय करस म्हणतो दादा मी भागवत कथा करस रामायण करस म्हणतं कीर्तन काय रे तुम्ही कीर्तन करशात म्हणे म्हणतं तुला पोतरात तिक राही नका म्हणे महाराज तुम्ही कीर्तन करत म्हणलं हो राजा महामनात प्रश्न आहे म्हणलं काय माझ्या प्रश्नाचं उत्तर दे सांग का म्हणलं जमलं तर देतो नाही तर तू हाताकडे मार घालतो तुला विरोध करतो भाऊ म्हणे महाराज बोलू नका भाऊ रे नकाणार बोलू नकाणार रे नका किडा पाळणार रे अरे वही राहणार धंदा भाऊ जाणार रे तुम्हाला परसा दे का ग्रामपंचायत ऑफिस की निघ जाऊन मी धंदा टाइम डोकं लावतात त्या त्या भाऊनं मला बघितलं म्हणे भाऊ तुम्ही रामायण करता का म्हणलं हो कथा करायचं म्हणलं हो दादा माझ्या प्रश्नाचं उत्तर देसान का म्हणलं जमलं तर देतो नाही तर तुझ्या हाताकडे मार घालतो तुला गुरुच करतो राजा म्हणे महाराज माझा प्रश्न असा आहे म्हणलं कसा विधवा बाई आणि विवाहित बाई कशी ओळखायची म्हणलं सोपं आहे ना दादा म्हणे कसं अरे विधवा बाई जर ओळखायची असेल तर कंपनीला कुंकू लावत नाही टिकली लावत नाही लावायचं असला काळा बुक्का किंवा काळी टिकली लावते बरोबर आहे ना माया हो आणि विवाहित बाई जर ओळखायची असेल तर कंपनीला कुंकू लावते किंवा लाल टिकली लावते त्या भाऊनी दोन्ही भाषा ऐकली नाहीत म्हणे विधवा बाई काळी टिकली किंवा बोलू नका काळी टिकली किंवा काळा बुक्का लावते विधवा बाई आणि विवाहित बाई कुंकू लावते किंवा लाल टिकली लावते आणि नेमकं त्याच गाव म्हणा जागर कालानं कीर्तन होतात कालानं कीर्तन आटोप नाव ना महाराज मंडळी सागर बाबा काय करतास नारळ दक्षिणा दे तेवढेच बुक्का लावतोस मला बुक्का लावा नारळ दक्षिणा दिनी मी बॅगले स्टँडवर गो तेच आपली तर पुढे उभं होतं त्यांनी मला दे का म्हणे बाबा राधे राधे म्हणते भैया राधे राधे एसटी आली तोपर्यंत सगळे बायावरती चढायला लागले म्हणलं महिला मातावरती चढतायत आपण काय गर्दी करायचं आपण कीर्तन करा होतं आपण आपली मर्यादा सांभाळायला पाहिजे मी जागेच थांबलो सगळ्या बायावरती चढल्या मग ते कॉलेजचे पोरवरती चढले कॉलेजचे पोरवरती चढले आणि सर्वे चढल्याच्या नंतर मी सर्वांच्या नंतर मी एसटीच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला तोपर्यंत त्या पोरानं मला आवाज दिला रविकिरण बाबा या ना पुढे मी मला स्वतःलाच कोसायला लागलो म्हणलं पोरगं काय गोडे राजा एवढं भारी पोरगं म्हणलं माझ्यासाठी जागा राखून ठेवली म्हणलं पोराने मी उगाच वाईट विचार करत होतो पोराबद्दल म्हणे महाराज सारखा ना पुढे म्हणता हो ना भाऊ म्हणे बाबा या ना पुढे म्हणता होणार भाऊ त्यांना एक मित्र उभा होतो म्हणे का रे तुला एवढा मित्र दिसत नाही तो रविकिरण मारले का पुढे बोलायला अरे येऊ द्या म्हणे विचारायला त्या नवरा मर्दायचे म्हणे हा तिथलं इज्जत लावून आहे म्हणशीन काय काय गावना पुरी बी पुरा वायबार राहतस पण तुम्हाला गावना चांगला आहे बा कीर्तन लिहि बजेच येतच खरंच आनंद वाटतोय नाही का मग काय हरकत नाही तुम्ही बसायला तयार असाल तर आपल्याला काय अडचण नाहीये पण तुकोबाराय सांगतात की भक्तासाठी भगवंत किती कालच्या देवाचं काम करतो अजून सांगतो महिला माता मी हे भक्ताच्यासाठी देवानं केलेले काम सांगितले पण जर महिला मातांमध्ये सुद्धा भरपूर भक्त झाले त्यांच्यासाठी सुद्धा माझा भगवंत काय करतो ऐका एक संत होऊन गेल्या महिला माता त्या मायचं नाव होतं संत सखुबाई काय झालं नाही लेकरूल रडू द्या ना त्याला काय समजा दाखलं दिकरा ना ते वर्ष 6 महिन्यानं ते काय लहान लेकर आहे त्यांना काय करतात शानला असले सुधरत नाही हो बाबा संत सखुबाई होऊन गेल्या भक्ती अशी होती वारकऱ्याची मुलगी होती स्वतःही वारकरी होती लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपल्या हिंदू धर्माची परंपरानुसार पद्धत आपण सत्यनारायणाची पूजा करतो हेमंत बाबा सत्यनारायणाची पूजा करतो आता तिचं लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आहे सत्यनारायणाची पूजा आटोपली घरातला ते केर कचरा काढला सखुबाई बाहेर फेकायला जाते तोपर्यंत दिंडीवाले येत होते वारकरी आणि वारकऱ्यांचं भजन चाललं होतं हे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम ते भजन ऐकलं आणि भजन खाणी पडल्याच्या नंतर सखुबाई विसरली माझं लग्न झालंय आणि मी इकडे केर कचरा फेकायला आली पाठी डोक्यावरची फेकली आणि सखुबाई दिंडीत सामील झाली नामचिंतनात एवढी मग्न झाली की विसरली माझं लग्न झालं माझ्या घरचे मला तपास करतील काही डोक्यात विषयच राहिला नाही फक्त अंतकरणापासून देवाची भेट भगवंताचा धावा करते आता भगवंताचा धावा करते निघाली वारकऱ्यांच्या सोबत पण इकडे नवीनच लग्न झालेलं होतं सासूबाई पाहते सखू गेली कुठं तिचा नवरा पाहतोय सखू गेली कुठं सासू पण पाहते नवरा पण शोधतोय पण सखूचा काही तपास लागत नाही थोडा वेळ नंतर सासरी भाऊ आले सासरी भावांना आवाज दिला सखू अरे बेटा चहा बनवू माझ्यासाठी एक कप सखुबाईने चहा बनवला आणि सासरी भावांना चहा दिला पण चहा देणारी ती खरी सखू नव्हती कोण होतं विटेवरच्या मालकाला भक्ताची काळजी वाटली म्हणून माझ्या विटेवरच्या मालकानं पंढरपुरातून उडी मारली आणि इथं सखुबाईच्या रूपात येऊन कामधंदा करायला लागले सासूबाई म्हणते सखू तुला कधीची आवाज द्यायली ग कधीची आवाज देत होती सखू गेलती कुणाक आत्या मी वारकऱ्याची मुलगी आहे आमचे संस्कार आहेत आम्ही हरिपाठाला जर बसलो का आम्ही कोणी कोणाशी बोलत नाही आणि मी वारकऱ्याची मुलगी असल्यावर आमचा नित्यनेम आहे आम्हाला हरिपाठ करावाचा लागतो सखुबाई नव्हतीच
विटेवरचा मालक तिथं काम करत होता. हो, खरी सकू वारीमध्ये आहे. पर जेव्हा खरी सकू पंढरपुराहून वारी करून आल्याच्या नंतर घरी आली, आल्याच्या नंतर बाईला दिवस गेल्याच्या नंतर जो त्रास होतो तो सकूबाईला होत होता. सकूबाई घरी आली, भगवंताच्या मंदिरात उभी राहिली आणि भगवंताचं ते मूर्ती हातात घेतलं. भगवंताला सांगते, देवा, वारीमध्ये चालत असताना जे कोणी वयाला मोठे असतील त्यांना काका म्हणलं, वाटलं माझ्या बापासारखे त्यांना बाबा म्हणलं, अजून त्यांच्यापेक्षा मोठे असतील त्यांना आजोबा म्हणलं, रस्त्याला चालत असताना जे कोणी तरुण असतील त्यांना भाऊ म्हणलं. एवढं पावित्र्य राखून जर मला हे पाप भोगावं लागत असेल तर हे पाप कसं रे देवा? आणि तुझ्या वारीमध्ये चालणाऱ्या भक्ताला जर असं बदनाम व्हावं लागत असेल तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणणार आहे जगाच्या मालका? सांगणारे पांडुरंगा. तेव्हा पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, सकू, हे पाप नाही बेटा. तू जेव्हा घर सोडलं ना, वारीत सामील झाली, कोणाला काही सांगून निघाली नाही, माझ्या भक्ताची मुलगी आहे आणि तू स्वतः सुद्धा वारकरी असल्यामुळे तुझी बदनामी झाली नाही पाहिजे. तू तर न सांगता नामचिंतनात वेळी निघून आली, पण तुझ्या रूपात मला तुझ्या घरात कामधंदा करावा लागला. नुसतं कामधंदा केला नाही, पाया पडून माफी मागून सांगेल, तुझ्या नवऱ्याच्या मनामध्ये जी इच्छा होती ती इच्छा सुद्धा मी तुझ्या रूपात तुझ्या नवऱ्याची पूर्ण केली आणि हा गर्भ तुझ्या पतीचाच आहे असं सांगून माझ्या भगवंतानं तिच्या मनातलं काढलं. मला हे एवढ्यासाठी सांगावं लागलं, भक्ताच्या घरी जाऊन कामधंदा करतो विशेष नाही, भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो हे पण विशेष नाही, पण भक्ताचं जर अंतकरण शुद्ध असेल, अंतकरणापासून नामचिंतन असेल तर भक्ताच्या नवऱ्याची इच्छा सुद्धा पूर्ण करतो. इतका खालच्या पातळीचं काम माझा जगाचा मालक करतो आणि त्या जगाच्या मालकाचं तुम्हाला आता भजन करायचं, हातानं टाळी मुखानं नामचिंतन. भगवंतावर जर प्रेम असेल ना तर तो भक्त कधी भगवंतावर नाराज होत नाही. म्हणून भगवंताकडे बघत असताना देवाला एकच सांगायचं, सुखात ठेव की दुखात ठेव, तुझा विसर पडू देणार नाही, नित्य तुझं नाम चिंतन करेल. ही मनात कायम एक जागा आणि एक आस्था ठेवायची. बरं, हा कसं? हे तू जो भी देना चाहे दे दे मेरे सरकार, तू जो भी देना चाहे दे दे मेरे सरकार. तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार. मेरी मर्जी में भी दाता कोई छोटा बड़ा राज, दुनिया चाहे मुझसे रूठे पर तू ना होना नाराज. हमें बंधन है बार बार, हमें कर ले तू स्वीकार, तू जो भी देना चाहे दे दे मेरे सरकार. हो तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, हो तेरे कांटों से भी प्यार. सुखात ठेव की दुखात ठेव, तुझं नामचिंतन करेल हा विश्वास कायम ठेवायचा. म्हणजे भक्तासाठी तो किती खालच्या लेव्हलचं काम करायला तयार असतो, पण आपला विश्वास त्याच्यावर अटळ असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे तो तुमच्या कोणत्याही संकटात येऊन उभा राहतो. पण आपलं प्रेम आहे ना कुठंतरी कमी पडतं. प्रेम करावं, देवावर प्रेम करणं जर शिकायचं असेल तर संतांकडनं शिकावं, एक तर गोपिकांकडनं शिकावं आणि खास करून शिकायचं असेल तर माझ्या राधेकडनं शिकावं देवावर प्रेम करणं. मी ते बंद केलं यावर्षी, पण तुमच्याकडे पहिल्यांदा येतोय म्हणून सांगावं लागेल. देवाच्या 16,108 बायका होत्या. किती होत्या? 16,108 बायका होत्या, तरी सुद्धा देवाचं विशेष प्रेम कोणावर होतं? राधेवर होतं. मग देव उदार अंतकरणाचा होता असं म्हणायला वावगं ठरणार नाही, पण देव उदार अंतकरणाचा होता याच्यापेक्षा 16,108 बायका असल्यावर राधेवर प्रेम करतो म्हणजे राधेची भक्ती कशी असन, नाही का? आणि भक्ती करायची तर राधेसारखी करायची. किती वेळी भक्ती होती माहितीये का? हा, 16,108 बायका असल्यावर सुद्धा देव राधेवर प्रेम करायचा त्या तयारच आहे. त्याला माहिती आहे काय सांगेन असं. हे 16,108 बायका नावाला दावायचा, 16,108 बायका नावाला दावायचा. पण प्रेमान काना हा, पण प्रेमान काना हा, जुया राधेला लावायचा. पण प्रेमान काना हा, जुया राधेला लावायचा. 16,108 बायका नावाला धावायचा, पण प्रेमान प्रभू हा जीव या राधेला लावायचा. महाराज मंडळी तुम्ही काय म्हणू नका, मन मागे नाही, खरंच नका म्हणा, कारण मला काय नाही माले ना नीच न लायसन डेट जायले मी नीचे वास. तुम्ही म्हणा ना, तुम्ही येल तारखा सुद्धा लोक कॅन्सल कर टाकतील, या बी त्यांमागे काय बी म्हणतात बा असं. आपले काही लायसन भेट जायचं. 16,108 बायका असल्यावर सुद्धा देवाचं विशेष प्रेम होतं. मग राधा प्रेम कशी करत होती? किती प्रेम करत होती माहितीये का? अरे नंदाच्या काना तुझी आठवण रे येई, अरे तुला भेटावं वाटतंय तुझ्या प्रेमाच्या पायी, तुला बोलावं वाटतंय तुझ्या प्रेमाच्या पायी, तुला इतकं वेळ प्रेम करायचं,
इथलं वेळ प्रेम करू ना ते आपला सुद्धा संकट माहिती झालं पाहिजे नेमकं काय चाललंय ना भाऊ इथलं प्रेम करू हा देवावर प्रेम करणं जर शिकायचं असेल ना तर राधेसारखं करावं. नाही ते आपण आहे ना आपला परमार्थ धावताय. तुम्हाला सांगतो परमार्थ अंतकरणापासून असला पाहिजे. हां नुसतं कोणी कराय ना मनीषी नाही करू. आता ना माधव ना मंदिर मग बिचाऱ्या मावल्या इथल्या देवदेव करायला जायलेत ना चांगली गोष्ट आहे करायला पाहिजे ते. आम्हाला प्रदीप मिश्रा महाराज अशी कृपा होई जायची ना लगीन व्हानंतर पुरुषले माहीत पडे नाही मन मायर मन सासर महादेव कोणता कोपराले दादा वरीस माहीत पडे आणि आता गावमा महादेव मंदिरमा दर्शनले 2-2 तास लाग जातात. पण ते मंदिरमा दर्शन करत असताना अंतकरण पाहिजे बरोबर बहिणी. हां नुसतंच पिची स्यावर आगे द काही नाही मग ती जाई राहीन ती ना बहीण त्यामुळे जाणं पण नको ती काय म्हणे बड्या गली नाही त्यात मीच नाही राहिलो ते काय म्हणते यावर देव प्रसन्न होत नाही किंवा काय काय बाया मागे सासरा सांगत पोरी हो बहीण कब्बरची आठी देऊ बहीण मला थंडी वाज राहील मरी नाही चालला तुम्ही तांबा पहिले माझ्यावर पान टाके होत्या माले मग तो महादेवले आनंद होई का बहीण तुमल्या दकीश हा हा काय खरी बघतो उनी भो तो महादेवला असं वाटे ना तू जर पान टाका ना मी मरी सुद्धा जातो नको शिल घाव तू ना पाणी बी शिल घाऊन तू बी शिलत ती जगर ना देव त्याला नाही सुख न ठेवत कितला महादेव पूजा ते कवय देव भेटत बरोबर आहे का नाही. हां कन्यादान केल्याच्या नंतर सासू सासरेच आपले मायबाप असतात एवढं लक्षात ठेवायचं बरं का. हां फक्त इथलं आहे सासू सासरा बाकी ना गोष्टी स्वतः नाही द्यायला पाहिजे कारण एका ते टाई वाजत नाही. तुमले वाटच ना मनसून बाईन मनसमोर पदरलीच नाही राहायलाच पाहिजे पण बाकी ना सासराशने अशी चव घालते त्या नाईट पॅन्टा घालले तर पोर ते पाणी ठेवस का ते अंग शकतं इथं त्याला चड्ड्या घालीस उलगेल वावर इथंची चड्डी घाली वारीन समोर अंगशे गिरा ना बाणट सुरू होत ना काय ती पोर पदरली तुला की एखादे टाय वाजत नाही बरोबर आहे का नाही. आता सगळ्यांनी 2 मिनिटासाठी माझ्या मागं भजन गायचंय म्हणशाल ना भजन म्हणशात ना सर्वांनी भजन गायचंय. पहिले पुरुष मंडळी महिला मात्र तुम्ही फक्त ऐका. पुरुष मंडळी जोरात झालं पाहिजे बरं का जोरात भजन झालं पाहिजे. जो म्हणणार नाही त्याला बाजूवाला शपथ रे भाऊ म्हणजे तो बाजूवाला चिंता म्हण रे हो आपा म्हण रे मी मर जाऊ म्हण रे काका सगळ्यांनी भजन म्हणायचं माझ्या मागं. हे जनमान मोलिना तू राधे राधे ओलिना तुमले असं वाटलं ना काय असले उदड दिले मनी विल्या निंदी विल्या बुगला फेक द्या असं तुम्ही बी म्हणा मागला दादा तुम्ही म्हणा बरं का सर्वजण म्हणा जनमान मो